बघा, कोणाला सोयाबीनचं जास्त उत्पादन आलं की आपण लगेच विचारतो, कोणती जात होती, कोणतं खत दिलं होतं, काय फवारणी केली होती. त्यापुढे आपले फारसे प्रश्न जात नाही. आणि मग इतरांनी वापरलेलं वाण, इतरांनी दिलेली खतं, इतरांनी केलेली फवारणी आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये करतो आणि आपल्याला दिसतंय, आपल्याला मात्र तसं उत्पन्न येत नाही. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संतोष वाडके, नोडल अधिकारी, स्मार्ट प्रकल्प वाशिम. आपल्या भागातलं मुख्य पीक म्हणजे सोयाबीन आणि या सोयाबीन पिकाला पर्यायी पीक म्हणून आपल्या भागामध्ये अजूनपर्यंत तरी इतर दुसरं कोणतं पीक पाहिजे तसं रुळलेलं दिसत नाही. मात्र सोबतच सोयाबीन पिकाची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत आहे, तर उत्पादन खर्च मात्र वाढत आहे. आणि असं चालू राहिलं तर येणारी परिस्थिती अधिक भयावह होईल, म्हणजे उत्पादन खर्च सुद्धा भरून निघणार नाही. म्हणून सोयाबीन पिकाच्या